धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज तिरंगा मार्च रॅलीचा जल्लोष तिरंगा मार्च काढण्यात येतोय। दोन्ही ठाकरे बंधूंच्या वतीने शिवाजी पार्क येथे जल्लोष तिरंगा मार्च काढण्यात येणार आहे। या निमित्ताने या संपूर्ण रस्त्यावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि या संपूर्ण परिसराचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी। पाहूया। विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाला यश आलेलं पाहायला मिळतंय आणि त्याच निमित्ताने आज आपण बघतोय की या दादरमध्ये याच ठिकाणी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एक प्रकारे आनंद उत्सव जो आहे तो साजरा करणार आहेत। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर हा आनंद उत्सव जो आहे तो इथे साजरा होणार आहे। खरं तर सुरुवातीला जर आपण बघितलं तर आंदोलनाचा पवित्रा जो आहे तो या दोन्ही बंधूंनी घेतलेला होता, मात्र काल दुपारनंतर मोठी घडामोड घडली आणि धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर राजीनामा दिला। या राजीनाम्यानंतर आज मोठ्या प्रमाणामध्ये याच ठिकाणी जी आंदोलक होते, विद्यार्थी आंदोलक होते, त्या विद्यार्थी आंदोलकांना आनंद उत्सव साजरा करण्यासाठी या असं आवाहन जे आहे ते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी केलं। सिद्धिविनायकाला सरकारला बुद्धी दे म्हणून साकडं घालणार होते, मात्र काल झालेल्या या घडामोडीनंतर आनंद उत्सव जो आहे तो आज या ठिकाणी साजरा होणार आहे। तिरंगा मार्चच्या या निमित्ताने आज तिरंगा आपल्याला या रस्त्यावर थोड्याच वेळात पाहायला मिळतील आणि विद्यार्थी देखील मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती पोलीस गुप्तचर विभागाकडून मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट ललितसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, जय महाराष्ट्र, मुंबई। तर मुंबईमध्ये आज ठाकरे बंधूंच्या वतीने तिरंगा मेळावा आयोजित करण्यात आला। याच पार्श्वभूमीवर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी। आपण पाहूयात। आजचं हे नियोजन आहे, हे खरं तर आधी आपण सिद्धिविनायक मंदिरापर्यंत जाणार होतो, आज इथे जल्लोष होणार आहे। यामध्ये आपण कशा पद्धतीने आयोजन करण्यात आलंय, किती वाजता साधारण कार्यक्रमाला सुरुवात होईल? सगळ्यांना 10ची वेळ दिली, साधारण 11 पर्यंत सुरुवात होईल। मला असं वाटतं सगळे तरुण निघालेले आहेत, ते आता पोहोचतील इथे आणि थोड्याच वेळात जल्लोषाला सुरुवात होईल। आजचा खरा तर कार्यक्रम त्यांचा विजयाचा जल्लोष आहे, आम्ही त्याच्यात सामील होणार आहोत। नक्कीच, पण आपण जर बघतोय तर आतापासूनच काही लोक तिरंगा घेऊन आलेले पाहायला मिळतात। काही जेनझीज ऑलरेडी कांदिवली, गोरेगाव, अगदी विरार पासून देखील इथे पोहोचलेले पाहायला मिळतात। कुठेतरी जल्लोषाचं वातावरण तर आहेच, मात्र या निमित्ताने काय संदेश द्याल आज? नाही, मला असं वाटतं सर्वात मोठा संदेश आहे की व्यवस्थेला अकाउंटेबल बनवलं या पोरांनी आणि सरकारबद्दल असलेली भीती लोकांच्या मनातली ही या पोरांनी घालवली, त्यासाठी त्यांना सॅल्यूट। यापुढे जेनझींचं राज्य येईल असं वाटतंय? तरुणाईचं राज्य असलंच पाहिजे। नक्कीच, तर आपण बघतोय एकंदरीतच की या सगळ्या निमित्ताने आता कुठेतरी कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे। जेनझीज जे आहेत ते यायला सुरुवात झाली आहे, काहींनी तिरंगा घेऊन इथे एंट्री देखील केलेली आहे। त्यामुळे आजचा हा जल्लोष तिरंगा मोर्चा नेमका कसा होतोय हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट ललितसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई। Today itself, like it's the first protest of mine, and मी म्हणजे सहभागी नव्हते। काय केलं, काय करतेस तू? मी सध्या MBA फायनान्स आहे मी आणि आता मी एक कॉर्पोरेट जॉब करत आहे। नक्कीच, तर आपण बघतोय की हे जी विद्यार्थी आहेत ते इथे आलेले आहेत। आपण जर बघितलं तर इथे एक काका देखील दिसतात ज्यांच्या हातामध्ये तिरंगा आहे आणि हा तिरंगा जो आहे तोच महत्त्वाचा खरं तर आहे, कारण एकंदरीत जर आपण बघितलं तर काका काय सांगाल, तिरंगा घेऊन इथे पोहोचलेला आहात? तरुण पोरांना कॉन्फरन्स द्यायला आलो इथं। आता मी नाही बाहेर माझ्यासारखं वयस्कर माणसं पण नाही केला पाहिजे, मग यांना कॉन्फिडन्स भेटणार तरुण पोरांना। नक्कीच, तर आपण बघतोय की कॉन्फिडन्स तरुण पोरांचा आणखीन वाढावा यासाठी आम्ही आलोय असं ते सांगतात आणि बाहेर निघायला पाहिजे। माझ्यासारखे घरी बसून वयस्कर त्याला रिटायरमेंट ना त्याला सगळ्यांना कॉन्फिडन्स द्यायला पाहिजे। संविधानाची किंमत त्यांना समजली आणि झुरळने त्यांना किंमत दाखवून दिली। पण लक्षात ठेवा, झुरळ हा काय साधा मनुष्य नाही, अनेक युद्ध झाली त्याच्या झुरळ मेले नाही आहेत, तर झुरळाला झुरळ समजून त्याने हिणवलं ना, त्याची किंमत त्यांना मोजावं लागली। नक्कीच, तर झुरळाची किंमत झुरळ बोलण्याची किंमत त्यांना मोजावी लागली। आपण बघतोय खरं तर आत्ताशी फक्त 9 वाजलेत, मात्र 9 वाजल्यापासूनची जी गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे ती मोठ्या प्रमाणात आहे। इथे मोठी गर्दी जी आहे ती झालेली पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट ललितसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।